अंपायर हॅलो, कृपया अंपायर लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा एक आपण भारदस्त असा आवाज ऐकणार आहात मायक्रोफोन वरती. सन्माननीय नरेश ढोमे सर, धन्यवाद. चला पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या फेरीची लढत मैदानामध्ये सुरू आहे आणि पहिलीच मॅच आपल्या समोर. यस, फ्रेंड्स 11 हरकोल विरुद्ध युसुफ 11 पाबरा. युसुफ पाबरा संघाच्या सलामीची जोडी मैदानामध्ये 7 गंतारे आणि सुफियान ऑन स्ट्राईक. उजव्याच्या बाहेर सुफियान या अगोदरच्या इनिंग मध्ये काय नेत्रदीपक खेळ केला होता. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकताना डोळ्याचं पारण फेडलं होतं. आज सुफियानला पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच प्रकारच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता आहे, कारण यावेळेस तुमच्या समोरचं टार्गेट अधिक कठीण झालेलं असणार आहे. व्हिडिओ गेम मध्ये तुम्ही बघता की एखादी तुम्ही लेवल क्रॉस केली की दुसरी लेवल टफ येते, त्याच्या पुढची लेवल अजून टफ येते. तर इथं क्रिकेटमध्ये तसंच आहे. पहिला राऊंड थोडासा सोपा असू शकतो, दुसरा राऊंड मात्र प्रचंड कठीण असू शकतो. त्यापेक्षा कठीण आव्हान पुढच्या अनेक राऊंड मध्ये तुम्हाला वाढत जाणार आहे. इथे पहिलं षटक सुरू असताना खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. डाव्या टाकलेला चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न इथे लॉफ्ट केला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक अडवेल. 1 धाव आणि धाव फलकाला होते सुरुवात. युसुफ 11 पाबरा 1 धाव फलकावरती, तर गोलंदाजी मार्क वरती अर्शदला आपण पाहतोय. फ्रेंड्स 11 हरकोल संघाचा हा एक हुन्नरी गोलंदाज आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर ठेवायचे. लॉंग ऑफ, स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन हे 3 क्षेत्ररक्षक तुम्ही बघू शकता. 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या लाईन वरती ऑफ साइडला आहेत, तर 2 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड, शॉर्ट मिड विकेट. चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑन, डाऊन द बॉल, टेकन, व्हेरी गुड कॅच. इथे बाद होईल 7. पहिला धक्का पाबरा संघाला, अर्थात युसुफ 11 पाबरा पहिला फलंदाज बाद. 1 गडी बाद 1. चांगली गोलंदाजी. खर तर लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळायचं होतं, परंतु टायमिंग फसलं तिथे आणि बरोबर जाळं विणलं होतं, कारण डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता. नवीन फलंदाज फैसल मैदानामध्ये. एखादा चेंडू आपण बघू शकतो की असा चेंडू आपल्या पुढ्यात पडल्यानंतर कोणत्याही फलंदाजाला असं वाटलं की आता मी या चेंडूवरती हमखास षटकार ठोकू शकतो, परंतु गोलंदाजाने काय केलं असतं, थोडीशी जादू टाकलेली असते. कधी एखाद्या वेळेस चेंडू बाहेर नेण्याचा प्रयत्न असतो, कधी स्पीड कमी केलेला असतं, कधी चेंडूवरती थोडासा जोर दिलेला असतो जेणेकरून चेंडूला बाउन्स मिळेल. आणि ही जादू जी असते ना, ती फलंदाजाच्या लवकर लक्षात येत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचे झेल उडतात आणि फलंदाज तिथे बाद होतात. 1 गडी बाद 1. नाजूक अवस्थेमध्ये सुरुवात होईल ते फ्रेंड्स 11 माफ करा युसुफ 11 पाबरा संघाची. तर धमाकेदार सुरुवात फ्रेंड्स 11 हरकोल संघाकडून. पहिल्या षटकामध्ये पहिलं यश, विशेष म्हणजे 7 गंतारे. अतिशय धोकादायक असा फलंदाज. या अगोदरच्या लढतीमध्ये त्याने त्याचा कौशल्य दाखवलेला आहे, इथे मात्र तो अपयशी ठरला. 0वरती बाद झाला. नवीन फलंदाज फैसल चेंडू खेळू शकला नाही, त्रिफळाचीत होईल. दुसरा धक्का, बॅक टू बॅक, दुसरा फलंदाज बाद. बघा, आपण बघतोय लागोपाठचे 2 फलंदाज इथे बाद केलेले हर्षदनं.
तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती फलंदाज बाद करत हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला बघायला मिळेल तो हर्षद. नामी संधी इथे प्राप्त झालेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिकला देखील एक अनन्यसाधारण महत्व आहे. भारताच्या अलीकडचे गोलंदाजांनी खूप हॅट्रिक, कुलदीप यादवने वनडेमध्ये 2 हॅट्रिक नोंदवलेले आहेत. जसप्रीत बुमराहने देखील, उमेश यादवने देखील हॅट्रिक आपण नोंदवलेला बघितलेला. यजुवेंद्र चहलने देखील हॅट्रिकची नोंद केलेली आहे. अशा अनेक खेळाडू आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. आपण पाहतो टेस्ट क्रिकेटमध्ये 46, वनडे क्रिकेटमध्ये 49. हर्षद साठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे युसुफ फुर्जुक यांच्याकडून आणि 500 रुपयाचं पारितोषिक इनायत फुर्जुक यांच्याकडून. ओ हो हो, इथे नो बॉल. फलंदाज निश्चित प्रकारे टिपला होता, मात्र नो बॉलची घोषणा आणि तिथे जीवदान मिळेल फलंदाजाला. 2 धावा इथे मिळतील. धावफलकावरती 2 गडी बाद 3 धावा. इनायत फुर्जुक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते हर्षदसाठी. आणि अजून 200 रुपये कोणाचे आहेत? युसुफ. आता काय करा, बक्षीस इथं माझ्याकडे जमा होत आहेत. मॅच संपल्यानंतर शक्यतो बक्षीसदात्यांनी थोडीशी आठवण करून द्या आणि खेळाडूंनी सुद्धा आठवण करून द्या. तर मगाशी जे इनिंगचे पैसे आले ते इथं तसेच पडलेले आहेत. कोणाचे ते मला माहित नाही. त्यामुळे काय करा की ज्यांनी बक्षीस पटकावलंय, हर्षद मॅच संपल्यानंतर थोडीशी आठवण करून द्या आणि आपले पैसे घेऊन जा. थँक्यू. जाऊ मैदानामध्ये जिथे 3 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना 2 गडी बाद 3 सनसनाटी हर्षद कडून. ओ हो हो, इथे चढवला उत्तुंग फटका. आखूट टप्प्याचा होता, खाली राहिला. चेंडूला मात्र दिशा दाखवली 6 धावांसाठी. परत एकदा सुफियान. हे वादळ पुन्हा एकदा रोरावत आलंय, गोंगावत आलंय आणि हे वादळ पुन्हा एकदा विध्वंस करायला सज्ज झाले. 2 षटकार. हर्षदचे होते. 4 चेंडू मध्ये एका धावेत त्यांना 2 फलंदाज टिपले आणि तिथून पुढचे 2 चेंडू मात्र सुफियानचे होते. काय सुंदर फटकेबाजी त्यांनी दाखवली. आणि पहिल्या षटकामध्ये जी अवघड परिस्थिती तयार झाली होती, मात्र पुन्हा एकदा आपण बघू शकतो इथे पाबरा संघ एका चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळेल. खरं तर क्रिकेटचा खेळ आहे हा, केवळ पुरुषांनाच वेड लावत नाही तर महिलांना देखील वेड लावतो. भारताचे महिला संघ देखील आपण पाहतो आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय दमदार कामगिरी करतायत आणि त्यामुळं आपल्या माता भगिनी देखील त्यापासून लांब राहील असं नाही. या मैदानामध्ये भगिनींसाठी आम्ही वेगळा स्वतंत्र कक्ष तयार केलेला आहे. जर कोणी भगिनींना मॅच बघायची असेल तर तुम्ही आपल्या स्वतंत्र कक्षामध्ये येऊन सामन्याचा निवांत आस्वाद घेऊ शकता. मी सर्व भगिनींना इथे निमंत्रित करतो. जाऊ मॅच मध्ये जिथे धावफलकावरती 15 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू. आकाशामध्ये चेंडू थोडा वेळ, मात्र ओ हो हो, फलंदाज क्षेत्ररक्षकाचा अंदाज तिथे चुकला. पुढे आला तो चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर. तर बघायचं हिट विकेट. यस यस, हिट विकेट आणि फलंदाज होईल बाद. धक्का बसेल तो
तिसरा. कोणीही साथ देऊ शकत नाही. उझेफा यांच्यासाठी हे बक्षीस आहे. सामना संपल्यानंतर आठवणीनं आपलं बक्षीस घेऊन जा. धन्यवाद. जाऊ मैदानामध्ये जिथे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. पहिला आपण पाहिलं मनोज हिट विकेटचा शिकार झाला, तर त्यानंतर फैद हा झेलबादचा शिकार झाला. 4 गडी बाद 15 धावा. या अगोदर सुफाननं तुफानी फलंदाजी केलेली आहे, तो या मॅच मध्ये देखील करतोय. याबरोबरच येऊ दिला चेंडू ड्राईव्ह केला, मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक चाणाक्ष अतिशय वेगानं चेंडूवरती पोहोचतोय. तिथे मिळतील 1 धाव. धावफलक पुढे पोहोचेल 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये अजयने सुद्धा डावाला खिंडार पाडलं नव्हे, तर ते खिंडार जो पहिल्या षटकामध्ये पडलं होतं अर्षदच्या गोलंदाजीवरती, यानं बगदाड होईल याची काळजी घेतली. 4 फलंदाज इथे बाद होत आहेत. आणि बघा पुढे अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. याबरोबरच पुन्हा एकदा एक्झिक्यूट केला हा चेंडू सुफियान कडून. 1 धाव मिड विकेटला तो घेतो. माफ करा, 1 धाव सुफियानसाठी. आणि धाव फलकावरती पुढे स्कोअर 17 धावा. तो सुद्धा जो आक्रमक अवतार होता, त्याचा रौद्रावतार होता, तो सुद्धा आता शांतपणे फलंदाजी करतोय. कारण त्यालाही माहिती की 4 फलंदाज बाद झालेले आहेत, आपल्या बरोबरीने कुणी उभं राहत नाही. त्यामुळं एका सुफियानला मैदानामध्ये आता ती बाजू देखील सांभाळावी लागेल. सुफियानचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या अगोदरच्या लढतीमध्ये जो फॉर्म होता तो या सामन्यामध्ये देखील कायम आहे. फुलर लेनचा चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे खाली, चेंडूचा ओहो झेल सुटला आणि चेंडू सीमारेषेबाहेर. षटकार. इथे संपतोय. आपण पाहिलं की दोन्ही षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार आलेला आहे. पहिले चेंडू अत्यंत खराब ठरतायत ते युसूफ 11 पाबरा संघासाठी, परंतु पुढचे जे 2 शेवटचे जे चेंडू आहेत ते मात्र संघासाठी चांगली बातमी घेऊन येत आहेत. 6-6 धावा आणतायत आणि त्यामुळेच धावफलक देखील आता सुस्थितीमध्ये आहे. तो 23 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 संपलेले आहे. तिसरं षटक एव्हाना मैदानामध्ये सुरू होईल. हिट विकेट आपल्याला माहित आहे, क्रिकेटमध्ये अशा अनेक प्रकारच्या विकेट्स असतात. 10 प्रकारे फलंदाज बाद होतो आणि मांकडेड 11वा आहे. तर क्रिकेटमध्ये आता एक नियम काही दिवसांपूर्वी जो याबरोबरच आपण बघू शकतो, तिथे एक क्षेत्ररक्षक येतोय. हँडल दी बॉल हा जो नियम आहे क्रिकेटमध्ये, त्यासाठी एक स्पेशल वेगळा नियम होता, तो मात्र कमी करण्यात आलेला आहे. मात्र अजूनही काही नियम असे आहेत की जे अभावानेच मैदानामध्ये वापरताना आम्ही बघतो. त्यामध्ये ऍब्स्ट्रक्टिंग टू द फील्ड, क्षेत्ररक्षकांना अडथळा केला तर फलंदाजाला बाद देण्याचा अधिकार आहे. मात्र खूप कमी वेळा आपण बघतो की अशा प्रकारे फलंदाज बाद होतात. इथे या मैदानामध्ये हिट विकेट सुद्धा खूप कमी वेळा होतात,
परंतु इथे बाद झालेला बघितला. इथे पुन्हा एकदा बेल्स पडेल खाली. फलंदाज 5वा बाद. तुम्ही बघताय या स्पर्धेमध्ये आम्ही तिसरं षटक सलग बघतोय की पहिल्या 3 चेंडूमध्ये विकेट गमावलेली आहे. प्रत्येक षटकामध्ये पहिले 3 चेंडू या संघासाठी अत्यंत धोकादायक आहेत, परंतु शेवटचा चेंडू अत्यंत फायदेशीर आहे. ही फॅक्ट आहे या मॅचची. दरम्यान धावफलकावरती आहेत धावा 24. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकांडा शिलेदार जो बाजी प्रभू सारखा लढतोय त्याचं नाव आहे फलंदाज सुफियान. काय कमालीची फलंदाजी मैदानामध्ये. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या मॅच मध्ये तो ताबडतोड फलंदाजी करतोय. चेंडू उंच आकाशामध्ये लॉंग लेग. हो झेल सुटला. जीवदान इथे मिळतंय ते फलंदाजाला. आतापर्यंत 2 झेल सुटलेले आहेत आणि असं असतानाही 5 गडी बाद केलेले आहेत युसूफ 11 पाबरा संघाचे. फ्रेंड्स हरकोल विरुद्ध युसूफ 11 पाबरा अशी मॅच आपल्या मैदानामध्ये आपण बघतोय. नाझिम इज ऑन मार्क. या अगोदरच्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच होता नाझिम. या मॅच मध्ये देखील त्याला संधी मिळाली होती अजून एक विकेट मिळवण्याची, मात्र ही संधी क्षेत्ररक्षकाने गमावली. पाहिजे परत एकदा सुफियान ऑन स्ट्राईक. हो सुफियानचा शॉट मात्र खराब ठरतो. सुफियान बाद. 6वा धक्का. नाझिम इज द मॅन. घेतल्यात. हर्षदनं पहिल्या षटकामध्ये 3ऱ्या-4थ्या चेंडूवरती बळी टिपला. अजयनं दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या-दुसऱ्या चेंडूवरती बळी टिपला. तर नाझिमनं 3ऱ्या षटकामध्ये 2ऱ्या आणि 4थ्या चेंडूवरती बळी टिपला. अर्थात 3ऱ्या चेंडूवरती झेल सुटलेला आहे. प्रत्येक गोलंदाज इथं विकेट घ्यायला असुसलेला आहे. हा आत्मविश्वास निर्माण कसा होतो. मुझफ्फर भाई हुरजुक, युसुफ भाई हुरजुक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक नाझिम या गोलंदाजाला या ठिकाणी प्राप्त होते. बक्षीसदात्यांचा आम्ही आभार मानतो, विजेत्यांचं. त्याचबरोबर नाझिम साठी बक्षीस आलेलं आहे. फैसल भाई हुरजुक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर अजून कोण, बासिद हुरजुकला देखील 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त होते. बक्षीसदात्यांचं मनापासून आभार. इथे बक्षीस मेन्शन करायला कोणीच नाहीये. आता बक्षीस कोणाला द्यायचे हा प्रश्न आहे. आपण बघू शकतो धावफलकावरती 25 धावा आहेत, 26 धावा आहेत आणि 3ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. परत एकदा खूप चांगला चेंडू आहे, खूप चांगला चेंडू. थोडासा खाली वरती आला, अन्यथा यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. मात्र षटकाची अत्यंत सुंदर सांगता होईल. नाझिम हा गोलंदाज मात्र एक चतुरस्त्र गोलंदाज आहे. या अगोदरच्या लढतीमध्ये देखील मॅन ऑफ द मॅच संपादन केली होती नाझिमनं. या लढतीमध्ये देखील कमालीची गोलंदाजी. 2 गडी बाद करताना केवळ 3 धावा खर्च केलेल्या आहेत. षटक संपलं. 26 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रत्येक गोलंदाजानं 2-2 विकेट घेतलेले आहेत आणि तो आत्मविश्वास त्यांच्या शरीरामधून आपल्याला वाहताना स्पष्ट दिसतो आहे. त्यांची बॉडी लँग्वेज दाखवते की हा संघ कोणत्या ऊर्जेने भारावलेला आहे, प्रभावित झालेला आहे. धावफलकावरती 26 धावा. शेवटचं षटक आता मैदानामध्ये टाकलं जाईल आणि
6 गडी बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी तुम्ही बघू शकता अब्रार आणि अंगत ही जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती आहे तो अंगत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती अब्रार गोलंदाजी मार्क वरती चौथं षटक टाकण्यासाठी तयार गोलंदाज हुझेफा गोलंदाज हुझेफा तर स्ट्राईक एंड वरती अंगत तयार आहे शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हर्स आहे 4 फलंदाज हातामध्ये आहे यावेळेस ड्राईव्ह केला चेंडूला गॅप मोठा आहे तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडेल चेंडू 4 धावा या धावा अत्यंत गरजेच्या आहेत एखाद्या तहानेने व्याकुळ झालेल्या माणसाला साध्या पाण्याचा ग्लास सुद्धा अमृतासारखा असतो मिनरल वॉटर वगैरे त्याच्यानंतर येऊ ची गोष्ट आहे आणि इथे ज्यावेळेस धावा रोखल्या जात होत्या एका पाठोपाठ एक गडी बाद होत होते अशा परिस्थितीमध्ये हा चौकार निश्चित दिलासादायक आहे तो युसुफ पाबरा संघासाठी धावफलकावरती 30 धावा गोलंदाज हुझेफा परत एकदा तयार अंगत पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून त्याने खातं खोललेलं आहे डावेष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू ग्लान्सचा प्रयत्न होता परंतु चेंडू बरोबर त्याने सोडून दिला एक वाईड ची घोषणा होईल एका अतिरिक्त धावे बरोबरच धावफलक पुढे पोहोचेल 31 धावा 31 रन लॉस ऑफ 6 विकेट्स एका पाठोपाठ एक गोलंदाजाने सातत्याने विकेट्स काढलेल्या आहेत हर्षद 2 अजय 2 नाझिम 2 उझेफाला मात्र अजून विकेट नाही चेंडू उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला तयार ओ हो झेल मात्र सुटलेला उझेफाच्या विकेटची आम्ही चर्चा करत होतो त्याने खर तर विकेटला जन्म देणारा चेंडू टाकला होता पण धावफलकावरती आपण बघू शकतो 33 धावा षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे अंगतला जीवदान मिळते ही चांगली गोष्ट आहे युसुफ 11 पाबरा संघासाठी कारण अडचणीमध्ये संघ सापडलेला आहे याबरोबर ओ स्वीप शॉट काय सुंदर शॉट आहे गॅप मोठा सीमारेषे बाहेर 4 धावांना नाही तोटा वरती आहे 37 धावा 37 रन अंगत एक मात्र लढतोय आता जो पहिल्यांदा सुफियान लढत होता आणि सुफियान नंतर 8व्या क्रमांकावरती अंगत धावा आणतोय परत एकदा फुल टॉस आणि 6 धावांसाठी सीमारेषे बाहेर षटकार विपरीत परिस्थिती ऐसी होती है जो आदमी को झिरो से हीरो बना देती है इथे हा हिरो ठरतोय अंगद 8व्या क्रमांकावरती फलंदाजीला आलेला हा फलंदाज एक चौकार पाठोपाठ षटकार धावफलक 43 धावा शेवटचं षटक उसेफा मात्र खराब ठरतं हे षटक धावा भरपूर मिळवलेल्या त्या षटकामध्ये आतापर्यंतच्या पहिल्या षटकामध्ये 15 दुसऱ्या षटकामध्ये 8 तिसऱ्या षटकामध्ये मात्र 3 धावा यावेळेस परत एकदा खराब क्षेत्ररक्षण तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग तयार आहे एक धाव अंगदला मिळेल आणि ओ हो इथे फलंदाज होईल बाद त्याने विकेट घरट सोडलं आणि यष्टीरक्षकाने आपलं काम तमाम पार पाडलं 44 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून एक चेंडू शिल्लक आहे त्यामुळं 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती खेळणार आहे अब्दुल हादी साठी इतर फलंदाज स्वतःच्या प्राणाचं मोल देतात खर तर ही बलिदानाची भूमिका आहे टीमचा एक स्पिरिट आपल्याला तिथे बघायला मिळतं एखादा खेळाडू आपलं समर्पण करतो पण खर तर अशा प्रकारे बाद होणं किंवा एखाद्या फलंदाजासाठी स्ट्राईकला आणण्यासाठी आपण स्वतः विकेट धोक्यात टाकणं हे तसं खेळाला संयुक्तिक नाही
चेंडू उंच आकाशामध्ये लॉंग ऑन तयार होईल लढवण्याचा वॉट अ स्टॉप. इथे बघायचं आहे, इथे चेंडू अडवलेला आहे. त्या क्षेत्ररक्षकाचं निश्चित प्रकारे भरपूर कौतुक करून फिल्डिंग आवडली असेल जोरात टाळ्या वाजवा एकदा. 6 धावा त्यानं वाचवल्या. तिथे उंच आकाशामध्ये उडी मारली आणि 6 धावांसाठी जाणारा चेंडू त्यानं अडवला. इथे मिळतात 2 धावा. धाव फलकावरती 46 धावा. युसुफ पाबरा संघाच्या विजयासाठी 47 धावांचं आव्हान फ्रेंड सर्कल संघाला. 47 धावा, 47 टू विन दिस मॅच. सेकंड राऊंडची मॅच आहे. यानंतर थर्ड राऊंड देखील आजच होणार आहे आणि कमालीची मॅच. कॅमेरामन देव पहा ज्या प्रकारचे दृश्य या ठिकाणी टिपतायत. युट्यूबच्या प्रेक्षकांना निश्चित प्रकारे ही दृश्य बघायला मिळत आहेत. अतिशय सुंदर प्रकारे कॅमेरा वर्क tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघत आहोत. संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्येच आज अनेक चॅनल्स देखील काम करतायत, परंतु सातत्यानं नाविन्याची कास, सातत्यानं नवनवीन बदल या प्रक्षेपणाच्या निमित्तानं नवनवीन तंत्रज्ञान संतोष नाणेकर सर आणत असतात आणि त्याचा वापर टेनिस क्रिकेटमध्ये करत असतात. खरं तर हे अत्यंत जिकिरीचं काम आहे. प्रक्षेपण करणं एवढं सोपं काम नाही. तुम्ही एखाद्या लग्नामध्ये फोटोग्राफरला ऑर्डर द्या, मला वाटत नाही कोणी फोटोग्राफर 50,000च्या आतमध्ये एखाद्या दिवसाची सुपारी घेईल. पण आज 4 कॅमेरे, 8 9 त्यांचे मॅन पॉवर या ठिकाणी काम करत असताना अत्यंत कमी दरामध्ये प्रेक्षकांसमोर ही सुविधा संतोष नाणेकर आणि त्यांची टीम आणत असते आणि क्रिकेटला त्या माध्यमातून निश्चित प्रकारे एक नवी झळाळी मिळत असते. क्रांती करणारे हे व्यक्तिमत्व आहे टेनिस क्रिकेटमध्ये संतोष नाणेकर. तर जाऊ मैदानामध्ये. इथे आपण बघू शकतो धाव फलकावरती 46 धावा. विजयासाठी 47 धावांची गरज आहे. यानंतरचा सामना शायनी बॉईज वडवली विरुद्ध अफजल 11 महाड या 2 संघामध्ये मॅच होणार आहे. हॅलो, महमूद भाई गजगे यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. या पुढच्या सामन्याचा टॉस करण्यासाठी महमूद भाई गजगे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. बघा 47 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. फ्रेंड्स 11 हरकोल संघाला निश्चित मॅच दमदार होणार आहे, कारण स्कोर हा रस्ता ओलांडावा एवढा सोपा देखील नाहीये किंवा अवघड घाटाचं वळण पार करावं इतकं अवघड देखील नाहीये. त्यामुळे या मॅच मध्ये निश्चित मजा येणार आहे. जो संघ आपलं कौशल्य दाखवेल, आपली प्रतिभा दाखवेल, 100% योगदान देतील त्या संघाला विजयाची संधी निश्चित असणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ आणि पुन्हा एकदा ज्यांच्या समालोचनाच्या शायनी बॉईज आणि अफजल 11 महाड टॉस करण्यासाठी यायचंय. बघा ज्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे नवगावची प्रतिभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला सुगंध पसरवते असं एक प्रतिभावान समालोचक सन्माननीय यासिनजी मर्चंट सर यांना मी निमंत्रित करतो. यानंतरची मॅच आहे शायनी बॉईज वडवली विरुद्ध अफजल 11 महाड. बोथ ऑफ कॅप्टन कम अप प्लीज. अफजल 11 महाडचे कर्णधार टॉस बॉक्स कडे यायचंय. धन्यवाद नरेश सर. तो चलिए दोस्तों, मैं यासिन मर्चेंट फिर से एक बार या ठिकाणी टॉस होत आहे. अफजल 11 महाड आणि शायनी बॉईज वडवली. महमूद भाई गजगे यांना मी विनंती करेन आपण टॉस करायचं आहे. शायनी बॉईज वडवली यांनी टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, मी व्यूहरचना असेल और नॉन स्ट्राइक एंड पर प्रयत्न राहील की कमीत कमी 50च्या आत थांबवू.
आणि या ठिकाणी योगेश पेनकर आहेत. आपलं काय या ठिकाणी रणनीती असेल? आम्ही चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त रन जेवढे बोर्डवर लागतील तेवढा करण्याचा प्रयत्न करू. असं काही टार्गेट ठरवलं नाही आहे, पण चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. ओके, ठीक आहे, धन्यवाद. मी सरांना विनंती करतो कि अपन कंटिन्यू करायचं है. तो चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं, जहां पे गेंदबाजी के मोर्चे पर पहला ओवर लेके आए हैं मनोज. राइट आर्म ओवर द विकेट. आहा, मनोज यहां पे सुपर्ब गेंदबाजी, क्लासिक गेंदबाजी, नबीतुली गेंदबाजी करते हुए पहली गेंद के ऊपर विकेट चटकाया और अब दूसरी गेंद के ऊपर नाजीम जैसे बल्लेबाज को चकमा देने में कामयाब रहे. आसिम आउट होने के बाद नाजिम का साथ देने के लिए अजय नॉन स्ट्राइक के एंड पर 10-12 कदमों का रनअप. जी हां, फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश की थी, काफी हद तक सफल भी रहे थे. डील यादव के साथ उस गेंद को खेल दिया था कवर की दिशा में. कवर में फील्डर तैनात थे, उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ एक रन मुकम्मल कर लिया. आणि याच दरम्यान सन्माननीय आमान हद्दादी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. सन्माननीय आमान हद्दादी. चलिए मैदान पर मनोज, राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, इस मरतबा ओवर पिच गेंद थी, उससे बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया था. डीप कवर खाली था. लॉन्ग ऑफ के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ 2 रन यहां पे मुकम्मल कर लिए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 3 रन. अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, ये मैच 4 ओवर का मुकाबला और जीतने के लिए 4 ओवर में 47 रनों की जरूरत, यानी तकरीबन 12 रन की औसत से यहां पे रन बनाने हैं जीत मुकम्मल करने के लिए. जी हां, मनोज पहली मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप भटके. ऑफ स्टंप के बहुत ही बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने उसे वाइड करार दिया. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 4 रन स्कोरबोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर पहला ओवर प्रगति पर मनोज के रूप में. जी हां, लहराती हुई गेंद और कैच टपकने का मौका था, मौके को खोया. ऊंची छलांग जरूर लगाई थी मगर उस गेंद तक नहीं पहुंच पाए और इसी के साथ जीवन दान भी मिला. दोनों भी बल्लेबाजों ने इस बीच 1 रन भी मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 5 रन. 5 गेंदों में 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद यहां पे जिस अंदाज के साथ और जिस कुशलता के साथ गेंदबाजी की है मनोज ने, काबिले तारीफ. अब तक बल्लेबाजों को रोक के रखा है, थामे रखा है, रनों से वंचित किया है. फिर से एक बार लेग स्पिन गेंद, बिल्कुल परख नहीं पाए थे. ब्लाइंड शॉट जिसे कहा जाएगा, अक्रॉस द लाइन आकर ताकत के साथ प्रहार किया था मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. गेंद फिर से एक बार विकेट कीपर के दस्तानों में और इसी के साथ पहले ओवर की समाप्ति. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 5 रन. अब 18 गेंदें बची है और 42 रनों की जरूरत. पहले ओवर में मनोज ने रनों को सुखा दिया है और इसी वजह से देखिए आत्मविश्वास उनका चोटी पर, आत्मविश्वास उनका बुलंद होता हुआ. सभी खिलाड़ी एक दूसरे के नजदीक आ चुके हैं और एक दूसरे की यहां पे कुछ बातचीत, एक दूसरे के साथ बातचीत करते हुए और बातचीत करने के बाद यह फैसला किया कि गेंदबाजी की जिम्मेदारी के लिए दावत दी जाए अफान को, क्योंकि जिस अंदाज के साथ मनोज ने पहले ओवर में सफलता दिलाई और रनों के ऊपर रोक लगाई, उसे देखते हुए, उसे मद्देनजर रखते हुए अगर दूसरा ओवर भी यहां पे इसी तरह से होता है तो बल्लेबाजों के ऊपर एक मनोवैज्ञानिक दबाव आएगा और उस मनोवैज्ञानिक दबाव से उभरना फिर यहां पे आसान नहीं होगा. शानदार ये टूर्नामेंट, जिस टूर्नामेंट का हम बेसब्री से इंतजार कर रहे थे. कोपरा ग्रुप वडवली सामाजिक कार्य और समाज के लिए बहुत सारा यहाँ पे अनुदान और उसी के साथ बहुत सारा कार्य उन्होंने किया है. तूफान हो, बारिश की वजह से लोगों के घरों में पानी जब भी घुसा था तब उन्हें बहुत सारी चीजें मुहैया करवाई थी उन्होंने. और सही मायनों में कहा जाता है वक्त रहते हुए जो इंसान काम आता है वो सही मायनों में दोस्त होता है, वो अच्छा इंसान कहलाया जाता है.
कोपरा ग्रुप वडवली के सभी सदस्यों ने अक्सर इंसानियत के नाते सभी की हेल्प की है और सभी की मदद की है, सभी का सहयोग किया है और उनकी जानिब से देखिए टूर्नामेंट का आयोजन भी किया है। मानो यहाँ पे इंटरनेशनल मैच हम देख रहे हैं। इस तरह का यह आयोजन, मैदान के बाहर जो एक रोप होता है, वो रोप भी देखिए कितना खूबसूरती के साथ, सुंदर के साथ यहाँ पे सजाया है और उसके ऊपर हम देख सकते हैं कुछ एडवर्टाइज भी नजर आ रही है। यानी हर चीज यहाँ पे इंटरनेशनल दिखाई दे, इसके बारे में उन्होंने सोचा समझा और उसी के तहत यहाँ पे कार्य किया। अगले ओवर में अफान राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे उतार दिया है। ऑन ड्राइव बहुत ही बढ़िया तरीके से कारपेट को चाटती हुई गेंद सीधा फील्डर के हाथों में। मिड विकेट के फील्डर तैनात थे, चौकन्ने थे, चुस्त और फुर्तीले थे और इसी वजह से मात्र 1 रन दोनों भी बल्लेबाजों को यहाँ पे मिलता हुआ। नाजीम और अजय पहुंचे इस 1 रन के साथ 4 रन बनाकर और नाजीम खेल रहे हैं 3 गेंदों में मात्र 1 रन बनाकर। दूसरा ओवर प्रगति पर, फिर से एक बार अफान नाजीम के सामने। आहा, कम जोरदार अपील, कमाल की गेंद। बल्लेबाज नाजीम कुछ समझने के पहले गेंद विकेट कीपर के स्थानों में थी। गेंदों को कट करना जानता है जो गेंदबाज, वो बल्लेबाजों को जरूर विवश करता है, बल्लेबाजों को अचंभित करता है। और मैं अक्सर कहता हूं कि ये फरेब करने वाली गेंद थी, क्योंकि उनके सामने से गेंद जा रही है मगर उसे बल्ला नहीं टच कर सकते। इसका मतलब क्या है? धोखा देते हैं। आहा, फिर से एक बार अच्छी गेंद परफेक्ट यार कर दी। नाजिम ने जैसे वैसे उसे संभाला और खेलने की कोशिश की। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, खाली क्षेत्र में गेंद ट्रेवल हुई और इसी वजह से 1 रन यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों को मिलता हुआ। मगर 1-1 रन से और 2-2 रन से काम नहीं बनेगा। 1-1 रन और 2-2 रन के साथ साथ यहाँ पे बड़े स्ट्रोक भी बीच बीच में आना बहुत ही जरूरी है। इनफैक्ट मैं कहूंगा लाजमी है, तब जाके ये मैच जीता जा सकता है, क्योंकि हर ओवर में 12 रन की औसत से यहाँ पे रन बनाने की जरूरत। पहले ओवर में रनों को सुखा दिया था, मात्र 5 रन आए थे। ओहो, फिर से एक बार लेग कटर गेंद ऑप्शन पर सफल होकर स्क्वायर लेग की दिशा में पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर गेंद और बल्ले की फिर से एक बार कोई मुलाकात नहीं, कोई ताल्लुक नहीं। और हमारे दाहिने जानिब जो प्रेक्षक दर्शक दीर्घा में बैठे हैं, वो देखिए कितनी रोमांचित अवस्था में आ चुके हैं। 4 गेंदों में मात्र 2 रन खर्च किए अफान ने। जी हां, मगर इस मर्तबा बिहाइंड द विकेट बहुत ही बढ़िया स्ट्रोक, पल्लू स्कोप की तरह उस गेंद को खेला और लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। और इस चौके की सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है। 11 रन, 11 फॉल ऑफ 1 विकेट। 5 गेंदें हो चुकी है, 1 गेंद इस ओवर की आना बाकी। 11 का आंकड़ा हमें याद दिलाता है मोहम्मद कैफ की, क्योंकि भारत के सर्वश्रेष्ठ एक फील्डर के रूप में जिन्हें पहचाना जाता है, उनका जर्सी नंबर 11। और उसी के साथ महान गेंदबाज ग्लेन मैगरा का जर्सी नंबर 11। जी हां, इस मर्तबा यार करने का प्रयास किया था, काफी हद तक सफल भी रहे। बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं है, बल्लेबाज करे तो क्या करे, इसी सोच में डूबे हुए नजर आ रहे हैं। और देखते देखते दूसरे ओवर की भी समाप्ति। पहले ओवर में 5 रन, दूसरे ओवर में मात्र खर्च किए हैं यहाँ पे 7 रन। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 12 रन। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में मेरे गुण लेखक जी मुझे बताते हुए 35 रनों की जरूरत। या ठिकाणी सुजानभाई कर्जेकर दिघीवाले यांचं या कोपराऊच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत। जयेश मांजरेकर यांना विनंती करतो की आपण सुजान कर्जेकर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सुजान कर्जेकर दिघी यांचं या ठिकाणी जयेश मांजरेकर यांच्या वतीने स्वागत होत आहे। सर कंटिन्यू। 12 गेंदें बची है और 35 रनों की जरूरत, यानी हर ओवर में 17.50 की औसत से यहां पे रन बनाने होंगे जीत मुकम्मल करने के लिए। बल्लेबाजी करने वाली टीम हरकोल
और हम देख सकते हैं यूसुफ 11 पाबरा इन दोनों टीमों के बीच कशमकश जारी है। हालांकि मैच कभी भी घूम सकता है, मैच कभी भी बल्लेबाजों के पक्ष में जा सकता है। बस यहाँ पे 2-3 बड़े स्ट्रोक आने की देरी है। फिर से एक बार जो सन्नाटा भरा वातावरण उनके खेमे में हमें नजर आ रहा है, वहां पे उल्लास भरा वातावरण हमें नजर आएगा। इस बीच नए गेंदबाज आए हैं हरीश, राइट आर्म राउंड द विकेट। ओहो, फुल टॉस गेंद थी और इसी के साथ बीचों बीच पकड़े गए पगबदा के रूप में, अर्थात लेग बिफोर द विकेट। बल्लेबाज मैदान से बाहर। दर्शक दीर्घा में दर्शक देखिए उत्साहित नजर आ रहे हैं, अति उत्साहित मैं कहूंगा, क्योंकि देखिए हर गेंद के ऊपर यहां पे तालियों की कड़कड़ाहट और उसी के साथ सीटियों की गूंज नजर आ रही है, सुनाई दे रही है। अपनी टीम को जीते हुए देखना चाहते हैं, अपना कीमती वक्त उन्होंने खर्च किया है इस मैच को देखने के लिए। तमाम क्रिकेट के दीवानों का मैं फिर से एक बार दिल की गहराई से इस्तकबाल करना चाहूंगा, खैर मकदम करना चाहूंगा, क्योंकि मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट का मैदान हो या सिनेमा थिएटर हो या नाटक हो या किसी भी तरह का कार्यक्रम या प्रोग्राम हो, अगर प्रेक्षक नहीं है तो बिल्कुल उसे जेबा नहीं है, शोभा नहीं देता। और आज देखिए बहुसंख्य क्रिकेट के दीवाने बहुत ही तादाद में यहां पे आ चुके हैं। पहली गेंद के ऊपर हरीश को सफलता प्राप्त हुई है, हरीश का आत्मविश्वास बुलंद होता हुआ। जी हां, बैक टू द बॉलर खेला था, ओवर पिच गेंद जरूर थी, कारपेट के सहारे सीधे बल्ले से था। ओहो, बाल बाल बच गए नाजीम, निशान अगर सही होता तो यहां पे नाजीम रन आउट होकर मैदान से बाहर होते। तकदीर ने यहां पे साथ दिया है नाजीम का। नए बल्लेबाज देखिए मिनहाल नए बल्लेबाज स्ट्राइक पॉइंट पर, मगर अब यहां पे दोनों भी बल्लेबाजों थोड़े से नर्वस नजर आ रहे हैं, क्योंकि एक लंबा टारगेट, बड़ा टारगेट, उसे चेस करने के लिए बड़े स्ट्रोक की दरकार और गेंदें यहां पे देखिए भिंगरी की तरह घूम रही है, कभी लेग कट हो रही है, कभी ऑफ कट कर रहे हैं। गेंदबाज अपनी कलात्मक गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए, जी हां, 7 गंतारे यहां पे चकमा खा गए और ये संजीव चौका मैं कहूंगा, क्योंकि रनों की दरकार थी। रनों की बहुत जरूरत थी। आणि याच दरम्यान समालोचक मित्र आमचे सिद्दीक बाबे यांची सुद्धा इथे या स्पर्धेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या वतीने आलेल्या आहेत। धन्यवाद सिद्दीक जी। जी हां, हवा में खेलने की गलती, इस मरतबा साथ उस गेंद के नीचे और आसानी के साथ इस मरतबा कोई भी गलती नहीं की। साद गंतारे ने अपने झोली में कर दिया इस कैच को और एक बल्लेबाज मैदान से बाहर आते हुए। रनों की संख्या देखिए 16 रन पर यहां पे लड़खड़ा रहे हैं बल्लेबाजी करने वाली टीम। भाई नाम क्या इसका? हरकोल की जानिब से नए बल्लेबाज हुजैफा। बहुत ही तनावपूर्ण वातावरण यहां पे, क्योंकि हम देख सकते हैं रन नहीं आ रहे हैं, यही एक चिंता का विषय। रन जैसे ही आएंगे फिर से एक बार मैच में वापसी हो सकती है, इसी उम्मीद पर दर्शक दीर्घा में, उनके खेमे में उनके फॉलोअर्स नजर आ रहे हैं। नाजिम के ऊपर पूरी तरीके से भरोसा है, क्योंकि नाजिम में वो ताकत है, वो दमखम है कि यहां से भी मैच को जितवा सकते हैं। यहां फिर से एक बार पगबदा का जोरदार अपील देखने को मिला, मगर अपील में आत्मविश्वास कम, उत्साह ज्यादा नजर आया। लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे जुड़ेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा, रनों की संख्या हो चुकी है 17 रन। 17 का आंकड़ा फिर से एक बार हम सबको एबीडी की याद ताजा करता हुआ, जिस एबीडी ने क्रिकेट की ए-20 की बदल दी, ऐसे एबीडी जरूर उन्हें हमारा सलाम होगा, क्योंकि क्या कमाल के वो खिलाड़ी थे। अगली गेंद फिर से एक बार और आखिरकार खंबा उखाड़ दिया और एक बल्लेबाज मैदान से बाहर आएंगे
थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में पूरी तरीके से लाइन से ही चूक गए और गेंद थोड़ी सी नीची रही, सीधा जाकर स्टंप से टकराई और एक बल्लेबाज आउट होते हुए। 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 17 रन। पहले ओवर में मनोज ने शुरुआत बहुत ही बढ़िया की थी, आत्मविश्वास जगाया था अपने संग सहकारियों में और उन्होंने मात्र 5 रन खर्च किए थे और एक बल्लेबाज को चलता किया था और उस वक्त के बाद बल्लेबाजी करने वाली टीम बिल्कुल नहीं संभल पाई। दूसरे ओवर में अफान ने भी उसी मार्ग पर मार्गक्रमण किया और मात्र 7 रन खर्च किए। हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर तीसरे ओवर में आए हुए गेंदबाज हरीश ने तो कमाल कर दिया। हरीश ने मात्र 5 रन खर्च किए और 3 बल्लेबाजों को चलता किया है। कुल मिला के यहां पे 4 विकेट के नुकसान पर 17 रन। 7 करजीकर जहां कौड़ी और स्टेज की तरफ आ जाइए, आपके भाई सुजान करजीकर आपका इंतजार कर रहे हैं। अब बचे हुए 6 गेंदों में 30 रनों की जरूरत, मगर मैंने मेरी जिंदगी में ऐसा मैच भी देखा है जहां पे 6 गेंदों में 30 रनों की जरूरत थी और 30 रन बनते हुए मैंने अपनी आंखों से देखे हैं। उस वक्त मैं वहां पे कमेंट्री कर रहा था, अलीबाग क्रीड़ा भवन का वो मैदान था और सुमित भगत मैन फ्रॉम नौखार अलीबाग बल्लेबाजी कर रहे थे और पहली गेंद बिंदी आने के बावजूद लगातार 5 छक्के उन्होंने जड़े थे और इतिहास के पन्नों पर स्वर्ण अक्षरों से उन्होंने अपना नाम दर्ज किया था। यहां पे नाजिम को ये मौका आता हुआ स्वर्ण अक्षरों में अपना नाम दर्ज करने का। नाजिम स्ट्राइक इन पर गेंदबाजी की जिम्मेदारी अंगद के ऊपर, मगर अंगद बहुत ही होशियार, बहुत ही चाणक्य, पहली गेंद जड़ में डाल दिया था। परफेक्ट यॉर्कर करने की कोशिश की थी, काफी हद तक सफल भी रहे थे और मजबूरन नाजिम को उस गेंद को कारपेट के सहारे खेलना पड़ा था। लॉन्ग की दिशा में गेंद ट्रैवल हो रही थी, 1 रन वहां पे मिलेगा। अच्छी फील्डिंग और इसी के साथ अब ये मैच उनके हाथों से पूरी तरीके से फिसल चुका है। इस तरह से अगर मैं कहूं तो गलत नहीं होगा, क्योंकि 5 गेंदें बची है और जीतने के लिए 29 रनों की जरूरत। मगर मैच को फिर से एक बार यहां पे जीवित किया है गेंदबाज ने ही। 1 रन अतिरिक्त यहां पे मिला लगातार। अगर यहां पे 4 छक्के और 1 चौका आता है तो अभी भी मैच जीता जा सकता है। फिर से एक बार कारनामा अंजाम देने का मौका। इस तरह के मौके बार बार नहीं आते। इस तरह के मौके को एक अपॉर्चुनिटी समझते हुए, जी हां, जोरदार प्रहार तो किया है मगर हवाई सफर करने होंगे कारपेट के सहारे खेलकर। बिल्कुल यहां पे रिजल्ट में बदलाव नहीं होगा। अरशद के बल्ले से आता हुआ ये 1 रन, मगर 1 रन 2 रन और 4 रन से भी काम नहीं बनेगा। अब यहां पे बस हवाई फायर करने होंगे। जी हां, देखिए बहुत ही तादाद में क्रिकेट के दीवाने मौज करते हुए जोरदार प्रहार किया है और नाजीम के बल्ले से आता हुआ ये बहुत ही कमाल का डीप कवर सीमा रेखा के बाहर 6 रन। बहुत ही खूबसूरत छक्का था। इस तरह से इस रीजन में छक्का लगाना इतना आसान नहीं होता, मगर नाजिम में वो ताकत है, वो प्रहार करने की क्षमता है, काबिलियत है और इसी वजह से ये देखिए गेंद को कहां पहुंचा दिया था, मगर एक छक्के से काम नहीं बनेगा। जी हां, फिर से एक बार उछाल कर खेला है जरूर, डीप कवर खाली है, गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। मगर धीरे धीरे उनके हाथों से एक एक गेंद यहां पे रेत की जर्रों की तरफ फिसल रही है और यही एक चिंता का विषय। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें शेष बची हुई और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। अगर गेंदबाज गलती करता है, वाइड बॉल या नो बॉल करता है और उसके ऊपर 4 रन मिलते हैं तो फिर से एक बार इस मैच में वापसी हो सकती है बल्लेबाजी करने वाली टीम हरकोल की। मगर हालांकि टेनिस क्रिकेट में ऐसा भी चित्र देखा गया है, मगर ऐसे कारनामे बार बार नहीं होते, इतिहास में 1 या 2 मर्तबा होते हैं। अगली गेंद, जी हां, बाहर जाने वाली गेंद को स्क्वायर कट करने की कोशिश में गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था,
गेंद थर्डमान बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। अब एकमात्र गेंद बची है और जीतने के लिए 13 रनों की जरूरत। राजनाप्पा मांजरेकर स्मृती स्पर्धा आणि त्याचप्रमाणे कैलासवासी संभाजी पेडणेकर स्मृती चषक, त्याचप्रमाणे सन्माननीय गुलामभाई पेशिमाम स्टेडियमवर आलेले सर्व प्रेक्षक, या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल। यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक सुंदर आणि अटीतटीचा सामना पाहायला मिळेल। प्रेक्षक मात्र इथे उत्साहित आपण पाहतोय, टाळ्यांचा गजर होतोय आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय तो अर्थातच युसुफ 11 पाबरा या संघानं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी कोण असावा तर आपण सामनावीर या पारितोषिकाकडे जाणार आहोत। या सामन्यामध्ये 1 षटक ज्याने टाकलं आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 3 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला तो सामनावीराचा मानकरी ठरलाय गोलंदाज हरीश यांना विनंती असेल की आपलं पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे आणि पुन्हा एकदा नवीन सामन्यासाठी आपण वळणार आहोत। महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज सन्माननीय नरेश ढोमे यांच्याकडे। धन्यवाद। यांना विनंती करेन की आपण सिक्सर कडून ही जी इनर आहे सिक्सर ब्रँड कडून हे एक इनर आणि अजून एक प्राइज आहे STC ट्रेडर्स कडून हा टी शर्ट आहे। इम्तियाज मण्यार यांना विनंती करेन की आपण हरीश साठी हा टी शर्ट द्यायचा आहे। इम्तियाज मण्यार यांच्याकडून हा टी शर्ट। हरीश यांनी या सामन्यामध्ये 3 विकेट काढलेले आहेत तर तुझ्या डोक्यामध्ये काय चालू होतं? खरं स्कोर कमी होता आणि मला वाटतं तर जास्तच विकेट निघाले असते तर म्हणजे प्रयत्नात होतो जास्त विकेट काढण्याच्या, कारण याच्या अगोदरच्या गोलंदाजीमध्ये 24 रन दिले होते आणि कमीत कमी रन देऊन जास्त विकेट घेण्याचा प्रयत्न होता आणि खरंच यश